आपलं बायकांचं कसं असतं बघा, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भरपूर असा आनंद मिळतो. तर आज आनंद कशाचा झाला आहे, आज मिस्टरांना सुट्टी होती. म्हटलं सकाळी डब्याची घाई नव्हती, त्यामुळे बघू शकताय बागेमध्ये आले निवांत असं. आज सकाळी पारोशीच्या वेळेस झाडून काढत होते, त्याच वेळेस मोगरा फुललेला पाहून इतका सुगंध दरवळलेला होता आपल्या बागेमध्ये. आणि आज ताटभर मोगऱ्याची फुलं आपल्या बागेमध्ये निघली. तर जवळ तुम्हाला दाखवते, इतकं फुलं सुंदर दिसत होती ही मोगऱ्याची. आणि खरं तर मला मोगरा फार आवडतो. मागच्या 15 दिवसाखाली खूप ऊन होतं, त्यामुळे मोगरा उमलायचाच बंद झाला होता. म्हणजे मोगऱ्याला कळ्याच लागत नव्हत्या, कळ्या लागल्या तरी त्या गळून पडायच्या. पण आता पुन्हा नव्याने मोगरा छान असा फुलायला लागलेला आहे. तर आज सुट्टीचा दिवस होता, डबा तर काय करायचा नव्हता, पण नाश्त्याला जरूर करायचं होतं. तर नाश्त्याला करण्यासाठी इकडे बघू शकता मी उपीट करणार होते. तर या पद्धतीनं तुम्ही सुद्धा उपीट करून बघा. चला तर तुम्हाला उपीट मी कशा पद्धतीने करते ते पण दाखवते. भरपूर असा कांदा चिरून घेतला, कारण 4-5 जणांचं उपीट करायचं होतं नाश्त्यासाठी. तर 2 कांदे चिरून घेतले, कोथिंबीर मिरची सगळं चिरून घेतलं. आता तेल टाकून जिरेची फोडणी दिली. त्यानंतर हा कांदा टाकायचा आपल्याला. कांदा टाकून टाकल्यानंतर तो आपल्याला मस्त असा गुलाबी रंग होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा कांदा तेलामध्ये, म्हणजे तळून घ्यायचा. तर तुम्हाला जवळनं पण दाखवते, इकडे बघू शकताय मस्त असा कांदा आपला छान असा हे झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर टाकायची. तर खूप सोप्या पद्धतीनं असं उपीट बनलं तर खूप चांगलं पण लागतं, टेस्टी पण लागतं. तुपामध्ये रवा भाजून घेतलेला आहे. रवासुद्धा गुलाबी रंगापर्यंत जर भाजला तर खूप छान होतो. आणि इकडे बघू शकता मी टाकलेली आहे कोथिंबीर वगैरे सगळं. तर कोथिंबीर कढीपत्ता मी कसं असं फोडणीला पण टाकते आणि वरतून पण कोथिंबीर टाकते, त्यामुळे छान होतं. उपीटाला आहे ना कढीपत्त्याशिवाय अजिबातच शोभा नाही बरं का. उपीट खायचं जर असेल चांगलं चवदार तर कढीपत्ता लागतो. तर माझ्या बागेतला मी कवळा कढीपत्ता आणलेला होता. मोठी काही कढीपत्त्याची पानं नव्हती, पण आपल्या बागेमध्ये कढीपत्त्याची छोटी छोटी रोपं उगवलेत ना, तर त्याचा कवळा असा कमीच होता कढीपत्ता, पण कोवळा आणखीन छान लागत होता. इकडे बघू शकता मी एवढं पाणी टाकलं होतं, 3 ग्लास पाणी टाकलं. पाणी चांगलं उकळलं की त्यानंतर हा आपला तुपात भाजलेला रवा टाकून घ्यायचा. गुठळ्या न होऊ नये म्हणून पटकन छान असं हलवून घ्यायचं. शक्यतो गुठळ्या होतच नाहीत, हलवत राहायचं सारखं. आणि झालेल्या गुठळ्या ज्या असतात ना, त्यासुद्धा लगेच आपले हलवलं की निघतात. इकडे बघू शकता एकसारखं सगळं हलवून घेतलं, छान मस्त उपीट तयार झालेलं आहे. आता उपीट तुम्हाला कुठल्या पद्धतीनं खायला आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकताय. आमच्याकडं समर्थला उपीट आवडतं, तर त्याच्यावरती शेव वगैरे टाकून कोथिंबीर टाकून थोडासा कच्चा कांदा टाकून आवडतं. शेंगदाणे मात्र टाकायचे सगळं झाल्यानंतर वरतून, कारण शेंगदाणे अगोदरच भाजलेले असतात. जर तुम्ही तळलेले असतील तरीसुद्धा वरूनच टाकायचे. उपीट तयार झाल्यानंतर शेंगदाणे वगैरे टाकून घेतले, परत हलवलं आणि त्यानंतर आता मस्त अशी शेव भुरभुरली, कांदा भुरभुरला. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर